स्नेहस नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा अपडेट्स घेऊन आलेलो आहेत। आपण पाहाल तर PM सूर्य घर योजनेअंतर्गत आपण पाहाल तर रूफटॉप सोलर आपण बसवून अगदी 300 युनिटपर्यंत मोफत वीज बिलेचा या ठिकाणी लाभ घेऊ शकता। पॉईंट टू पॉईंट इकडे समजून घेणार आहोत। चॅनेलवर असे दर्जेदार व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनेल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत, कशा प्रकारे अनुदान प्रक्रिया असणार आहे याची माहिती आपण पाहिली नसेल तर हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे, याआधी तो पाहून घ्या। ठीक आहे, तर मग या व्हिडिओमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू करूयात। स्क्रीनवरती आपल्याला अशा प्रकारचं वेब पोर्टल आलेलं पाहायला मिळते। वेब पोर्टलवर कशा प्रकारे येणार आहात या संबंधित जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच। ठीक आहे, त्याआधी आवश्यक कागदपत्रे आणि अनुदान माहिती नक्की समजून घ्या, या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले। ठीक आहे, तर अर्ज आता आपण कशा प्रकारे करायचं ते पाहत आहोत। इकडे क्लिक करणार आहात, इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला वेब पोर्टलचं नवीन इंटरफेस येणार आहे। या इंटरफेसवरती रजिस्ट्रेशन प्रोसेस समजून घेतोय। रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी आपलं स्टेट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि आपली जी काही इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी असेल ती या ठिकाणी इकडे सिलेक्ट करायचे। आपले जे काही कन्झ्युमर नंबर असेल तिकडे टाकायचे। तर राज्य सिलेक्ट केलं आपण, त्यानंतर आपलं XYZ डिस्ट्रिक्टची लिस्ट येईल, त्यामधून डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार आहात। ही संपूर्ण डिटेल्स सिलेक्ट केल्यानंतर प्रोसीड टॅब पाहायला मिळत आहे आपल्याला, त्यावरती क्लिक करायचं आहे। येथे अशा प्रकारे आपण आलेला आहात। यामध्ये आपलं मोबाईल नंबर टाकणार आहात, मोबाईल नंबर, त्यानंतर मोबाईल नंबरवरती जे OTP येईल ते OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचे। ठीक आहे, तर अशा प्रकारची प्रोसेस आहे। मोबाईल नंबर टाकून घ्या, मोबाईल नंतर आपलं व्हेरिफिकेशनसाठी OTP टाका, ईमेल ॲड्रेस टाका। ही संपूर्ण प्रोसेस आपण केल्यानंतर आपल्याला इकडे सक्सेसफुली रजिस्ट्रेशनचा एक ऑप्शन इकडे पाहायला मिळेल। ठीक आहे, नंतर लॉग इन प्रोसेस करायचे। लॉग इन प्रोसेससाठी आपण जे मोबाईल नंबर टाकला असेल ते मोबाईल नंबर आपल्याला इकडे एंटर करायचं आहे आणि जी लॉग इनची प्रोसेस आहे ती लॉग इन प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायची। ठीक आहे, रजिस्ट्रेशन प्रोसेस पाहिली, लॉग इन प्रोसेस आपण इकडे पाहिलेले आहे। लॉग इन प्रोसेससाठी आपल्याला OTP पाठवला जाईल, जे मोबाईलवरती आपण रजिस्ट्रेशन केलेले त्या नंबरवरती OTP येईल। तो OTP आपल्याला 6 डिजिटचा या ठिकाणी इकडे रकान्यात टाकायचं आहे आणि लॉग इन करायचे। त्यानंतर अशा प्रकारचे एक नोटिफिकेशन येईल आपल्याला। ही संपूर्ण नोटिफिकेशन अगदी वाचून घ्यायची। यामध्ये आपल्याला थोडक्यात या योजनेसंबंधित आपल्याला इन्फॉर्मेशन दिली जाईल, टर्म्स कंडिशन आपण वाचून घ्या। प्रोसीड टॅब पाहायला मिळते, क्लिक करा आणि आपल्या समोर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आपण आता जातोय। डिटेल्स ऑफ ॲप्लिकंट विचारलं जातं आहे। यामध्ये आपलं नाव, इलेक्ट्रिसिटी बिलवरती जे असेल त्यानुसार, त्यानंतर कॅटेगरी, विलेज, डिस्ट्रिक्ट, पिनकोड हे सर्व आपल्याला टाकून घ्यायचे। त्यानंतर इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनीचे डिटेल्स इकडे टाकायचे। आपल्याला महावितरणद्वारे जर इलेक्ट्रिसिटी बिल येत असेल तर त्याचे संपूर्ण डिटेल्स टाका, सब डिव्हिजन कुठे, कशा प्रकारचं आहे हे टाकून घेतलं। त्यानंतर आपल्याला रेसिडेन्शियल स्वतःसाठी हवं आहे की इतर कोणत्या कामासाठी हवं आहे हे टाकून घ्या। त्यानंतर कॅल्क्युलेटर आपल्यासमोर अशा प्रकारे सोलार रूफटॉप कॅल्क्युलेटर, या ठिकाणी आपल्याला किती वीज लागणार आहे, आपल्याकडे किती एरिया आहे स्क्वेअर फीटमध्ये। ठीक आहे, हे संपूर्ण आपण पॉईंट टू पॉईंट या ठिकाणी इकडे कॅल्क्युलेट करू शकता। अगदी सविस्तर असा इंटरफेस आपल्याला दिलेले आहे, सुविधा चांगली आहे। आपण या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून आपल्याला कितीपर्यंत वीज लागू शकते हे इकडे आपल्याला एक अंदाज या ठिकाणी येऊ शकतो। ठीक आहे, तर मग अंदाज आला असेल तर किती आपल्याला कॅपॅसिटी लागणार आहे ते इकडे टाकून घ्या। त्यानंतर लॅटिट्यूड, लॉंगिट्यूड या ठिकाणी आपल्याला टाकायचे। या ठिकाणी जर आपल्याला अडचण येत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा। आपली जी टीम आहे ती आपल्याला या ठिकाणी नक्कीच सहकार्य करेल। पुढे जाल तर अशा प्रकारे 2 स्टेप कंप्लीट झालेले आहेत। थर्ड स्टेपमध्ये आपण जाणार आहोत, त्याआधी आपल्याला इकडे पाहायला मिळते आपले आवश्यक कागदपत्रे। काय कागदपत्रे लागणार आहेत याआधी आपण कव्हर केलेलंच होतं। आपल्याला फक्त 6 महिन्यांमधील एक, मागील 6 महिने असतील त्यामधील एक इलेक्ट्रिसिटी बिल या ठिकाणी PDF फाईलमध्ये 500 KB पर्यंत येथे अपलोड करायचं आहे। फक्त एक लाईट बिल ते आपण या ठिकाणी अपलोड करून घ्या। अपलोड केल्यानंतर आपले जे काही ॲप्लिकेशन आहे ते सबमिट होईल। त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस असणार आहे ती म्हणजे बँक डिटेल्स समजून घेणार आहोत। त्याआधी आपल्या 3 स्टेप इकडे पूर्ण झालेल्या आहेत। काही एडिट करायचं असेल आपली माहिती तर आपण आत्ताच करून घेऊ शकता, तदनंतर आपल्याला हे ऑप्शन येत नसतं। ठीक आहे,
तर आता बँक डिटेल्सकडे आलेलो आहे. बँक डिटेल्स आपल्याला इकडे टाकायचे आहे, कारण की ही संपूर्ण अमाऊंट आहे आपल्याला सबसिडी अमाऊंट ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT मार्फत आपल्या बँक खात्यामध्ये येते. त्यामुळे बँक डिटेल्स ॲड करायचे. या ठिकाणी ऑप्शन पाहायला मिळतो आहे, येथे क्लिक करणार आहात. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपले जे काही बँकेचं नाव असेल ते बँकेचं नाव, IFSC कोड असेल, त्यानंतर कोणती ब्रँच आहे, अकाउंट नंबर असेल, ही संपूर्ण डिटेल्स आपल्याला ॲक्युरेट या ठिकाणी इकडे फिल करायची. कारण की आपण जर डिटेल्स चुकीची भरली तर आपले जे काही सबसिडीची अमाऊंट आहे ती इतर अकाउंटमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी अगदी काळजीपूर्वक आपल्याला डिटेल्स फिल करायचे. काही डाऊट असतील या ठिकाणी, जर आपल्याला इन्फॉर्मेशन भरण्यासंबंधित जर काही एरर येत असेल तर आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आपल्याला तिकडे नक्कीच सहकार्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ठीक आहे, हे तर झालं बँक डिटेल्सपर्यंत. अशा प्रकारे आपण सविस्तर फॉर्म कंप्लीट केलेले आहे. ठीक आहे, माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच लाईक करून उर्वरित जे बांधव वर्ग आहेत त्यांना अद्यापच ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया कशी करायची माहीत नाही, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवा. भेटणार आहोत पुढील एका नवीन अतिशय महत्त्वपूर्ण माहितीसह. जय हिंद, धन्यवाद.